अजित पवारांची शेवटची इच्छा काय होती? अजित पवारांच्या मनात काय होतं याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी झी 24 तासवर दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजितदादा आग्रही होते। साहेबांशी बोलून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करा असं अजित पवार म्हणालेले होते, असं काकडेंनी सांगितलेलं आहे। विठ्ठल शेठ, मणियार, श्रीनिवास पाटील आणि तुमचा साहेबांशी संवाद होतो असं अजितदादा म्हणालेले होते, अशी आठवणही काकडेंनी करून दिली आहे। तसंच पवारांच्या वाढदिवसालाच म्हणजेच 12 डिसेंबरला राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असं अजित पवार म्हणालेले होते, हे सुद्धा काकडेंनी सांगितलेलं आहे। वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने मुंबईला माझी दादांची 2-3 वेळा भेट झाली। पुण्यामध्ये सुद्धा एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो आणि दादांची सुद्धा प्रामाणिक इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली होती की अंकुशराव, तुम्ही काहीतरी करा। तुम्ही असाल, विठ्ठल मणियार असाल किंवा श्रीनिवास पाटील, तुमचे वारंवार साहेबांशी भेट होते, चर्चा होते। तुम्ही जर का साहेबांशी चर्चा केली तर याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल, आपण एकत्र येऊन काम करू, असे दादांना मला बोलले होते। मी असेल, विठ्ठल शेठ असेल, आम्ही प्रयत्न करण्याचा केला होता। मध्यंतरी एका नगरला कार्यक्रमाला जात असताना मी आणि विजय कोलते दोघेही साहेबांच्या गाडीमध्ये होतो। त्याही वेळेला मी साहेबांच्या कानावरती ही गोष्ट सांगितली। साहेबांनी ते सर्व अगदी गंभीरपणे ऐकून घेतलं होतं। पाहूया म्हणून असं त्यावेळेला त्यांचा सूर होता। आणि मध्यंतरी ज्यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या दोन्ही पक्षाची आघाडी झाली, तिकीट वाटपाचा सर्व तो कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी दादांना भेटत असताना सुद्धा दादा आम्हाला म्हणायचे की अरे आता कशाला आपण, कारण सीट वाटपाच्या बाबतीमध्ये आणि आम्ही त्यांचे थोडेसे जरा ताणाताणी व्हायची। दादा म्हणायचे आता कशाला ताणाताणी करताय, आपण 12 तारखेलाच खरं एकत्र येणार होतो, काय झालं मला माहिती नाही, पण आता या निवडणुका झाल्यानंतर आपण एकत्र येऊ, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला अनेकांच्या समोर बोलून दाखवलं होतं। माझ्या एकट्यासमोर नाही, तर जिजाई बंगल्यामध्ये जे कोणी होते त्यांच्यासमोर दादांचं सार्वजनिक वक्तव्य होतं।